नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बटाट्याचे पांढरे शुभ्र चिप्स कसे करायचे ते बघणार आहोत। हे चिप्स मस्त असे फुलतात आणि कुरकुरीत होतात। तर बघू शकता तुम्ही मस्त असे एकदम खुसखुशीत असे हे चिप्स झालेले आहेत। तर असे चिप्स आज आपल्याला कसे करायचे ते बघायचं आहे। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथं मी 4 किलो बटाटे घेतले आहेत। तर असे मोठ्या आकारामध्ये घेतले। छोटे घेतले तर त्याचे छोटे चिप्स पडतात। तर अशा पद्धतीचे मस्त मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे, म्हणजे छान असे मोठे मोठे चिप्स पडतात। आणि सर्व बटाट्याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत। बटाटे बाजारातून आणताना पांढरे पाहून आणायचे। काही बटाटे पिवळे असतात, तर ते पिवळे बटाटे असले तर त्याचे पिवळे चिप्स येतात आणि पांढरे बटाटे असले तर पांढरे चिप्स येतात। तर बघू शकता इथं मस्त असे हे पांढरे बटाटे आहेत। बटाट्याची सालं काढून घेतल्यावर हे धुवून घ्यायचे, म्हणजे काळे पडत नाहीत, आणि नंतर किसून घ्यायचे आहेत। तर मी इथं एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि अशी मस्त किसणी घेतलेली आहे। तर या किसणीने दोन प्रकारचे चिप्स पाडता येतात, एक तर डिझाईनचे आणि दुसरे असे प्लेन पण करता येतात। तर तुम्ही जे आकाराचे तुम्हाला करायचे तसे तुम्ही करू शकता। तर असा आडवा बटाटा घ्यायचा आणि तो किसून घ्यायचा, म्हणजे असे लांब आणि मोठे मोठे चिप्स येतात। तर बघू शकता मस्त असे पांढरे शुभ्र आपले चिप्स येत आहेत। तर असे मोकळे करून घ्यायचे आणि सर्व आपल्याला चिप्स असे पाडून घ्यायचे आहेत। तर मी इथं मोठ्या भांड्यामध्ये असे चिप्स काढून घेतलेले आहेत आणि हे चिप्स आपल्याला मस्त असे 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। याचा पूर्ण टार्च आपल्याला काढून घ्यायचा। तर बघू शकता अगदी चक्क पाणी होईपर्यंत हे धुवून घेतलेले आहेत आणि चिप्स पण आपले मस्त असे पांढरे शुभ्र दिसत आहेत। चिप्स आपले पांढरे शुभ्र राहण्यासाठी आपल्याला एक पदार्थ यामध्ये टाकायचा आहे, तो म्हणजे इथे मी तुरटी घेतलेली आहे, याला फिटकरी पण म्हणतात। तर यामधली 1 इंच तुरटी आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि थोडीशी बाजूला ठेवायची। तर हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामुळं चिप्स आपले मस्त कडकही होतात आणि पांढरे शुभ्र होतात, काळे पडत नाहीत। यामध्ये तुरटी टाकण्याचे 2 फायदे आहेत, म्हणजे एक तर तुमचं बोरचं पाणी असलं तर ते पाणी खारं असतं, खाऱ्या पाण्यामुळं आपले चिप्स काळे पडू शकतात, त्यामुळे यामध्ये तुरटी टाकायची। दुसरा फायदा म्हणजे हे बटाटे याला टार्च खूप असतो, तर तो टार्च निघून जातो। तर मी इथं गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। यामध्ये पण आपल्याला ती उरलेली तुरटी टाकून घ्यायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे मीठ आपल्याला यामध्ये टाकून मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। चिप्स फिरवण्यासाठी आपल्याला एक काडी घ्यायची, बेलन घ्यायचं किंवा रवीची काडी घ्यायची आहे। तर हे मस्त असं पाणी उकळलेलं आहे आणि हे चिप्स पण आपले मस्त असे कडक झालेले आहेत। तर मी हे अर्धा तासच या पाण्यामध्ये बुडवून ठेवले होते। तर मस्त असे पांढरे शुभ्र आणि कडक चिप्स झालेले आहेत। तर मी हे एका ताटामध्ये काढून घेतले आणि या उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। 3-4 मिनिटात आपले हे चिप्स मस्त शिजल्या जातात। तर हे आपण शिजून घेऊयात। चिप्स शिजवताना असे सारखे हलवत राहायचे आहे, म्हणजे हे चिप्स सर्व बाजूने छान असे शिजल्या जातात आणि एकमेकाला चिपकलेले असले तर ते मोकळे होऊन जातात। तर बघू शकता 3-4 मिनिटं झालेली आहेत आणि चिप्स आपले शिजले की नाही ते बघूया। तर यामधला एक चिप्स घ्यायचा आणि असा दांडीवर टाकून बघायचा, तर बघू शकता नरम पडलेला आहे आणि छान शिजलेला पण आहे। आणि असा चोळून बघितला की हाताला थोडा चिकट लागतो, तर हे समजायचं की आपले चिप्स मस्त असे शिजल्या गेलेले आहेत। जास्त पण शिजू द्यायचे नाही, नाहीतर टाकताना ते भारी जाऊ शकतात। आणि हे असे एका चाळणीमध्ये घेऊन आपल्याला या दुरडीमध्ये टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे याचं पूर्ण पाणी निथळलं जातं आणि त्यावर थोडं थंड पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे हे चिप्स केल्यावर चिकट होतात, तर याचं चिकट पाणी पूर्ण निघून जातं। त्यासाठी साधं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला दुसरे चिप्स पण उकळून घ्यायचे आहेत। तर हे आपण अशा पद्धतीने पूर्ण चिप्स करून घेऊयात। तर बाहेर मस्त उन्हामध्ये हे वाळवून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी इथं एक पॉलिथिन टाकून घेतलेली आहे आणि त्यावर हे चिप्स आपल्याला टाकायचे आहेत। तर सर्व आपण चिप्स असे टाकून घेऊयात आणि उन्हामध्ये मस्त आपल्याला 2 दिवस वाळवून घ्यायचे आहेत। तर बघा मस्त असे पांढरे शुभ्र आपले चिप्स तयार झालेले आहेत। तर 2 दिवस झालेले आहेत आणि चिप्स पण मस्त असे वाळले आहे। तर वाळल्यावर पण आपले हे चिप्स मस्त असे पांढरे आहेत, तर कुठेही असे पिवळे किंवा काळे पडले नाहीत, तर असे पांढरे शुभ्र चिप्स तयार झालेले आहेत। तर आपण हे चिप्स आता
तळून बघूयात। तर मी इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं। तेल गरम झालं की नाही त्यासाठी एक चिप्स आपल्याला टाकून बघायचं आहे। जास्त तेल गरम करायचं नाही, नाहीतर आपले हे चिप्स लाल पडू शकतात। तर मध्यम गॅसवर मस्त आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आणि चिप्स तळून घ्यायचे आहेत। तर बघू शकता मस्त आपले चिप्स पांढरे झालेले आहेत। तर असे लाल चिप्स होत नाहीत, तर अशा पद्धतीने तळून घ्यायचे। तर अगदी मध्यम गॅसवर तळायचे आहेत। जास्त तेल थंड झालं तर थोडं गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस कमी करायचा। तर अशा पद्धतीने हे मस्त चिप्स तळून घ्यायचे आहे आणि छान फुलले पण आहेत। तर मी इथं मस्त असे चिप्स तळून घेतलेले आहेत। तर बघू शकता मस्त असे पांढरे शुभ्र आपले चिप्स तयार झालेले आहेत। तर अशा पद्धतीचे चिप्स तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, मस्त असे खुसखुशीत होतात। तर असे हे चिप्स 1 वर्ष छान टिकतात। तर एका पॉलिथिनमध्ये हे चिप्स भरून ठेवायचे, म्हणजे ते नरम पडत नाहीत आणि एका डब्यामध्ये ठेवायचे। मस्त वर्षभर किंवा 2 वर्षेही तुम्ही हे चिप्स तळून खाऊ शकता। तर अशा पद्धतीचे चिप्स तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।